जन्मदाखल्याची नोंद असून सुद्धा देण्यास टाळाटाळ। कोरपणा तालुक्यातील कान्हाळगाव ग्रामपंचायतचे सचिव अमोल शिंदे यांच्याकडे श्रीराम राखुंडे कान्हाळगाव ग्रामपंचायतमध्ये मुलीची जन्म प्रमाणपत्र घेण्यासाठी गेली असता मात्र ग्रामसेवक यांनी तुमच्या मुलीची कान्हाळगाव ग्रामपंचायतमध्ये नोंद नाही, माझ्याकडे जन्म दाखला मिळणार नाही असे सांगून घरी पाठवले। आता माझ्या मुलीचे नांदेडला ऍडमिशन कसे करायचे, आई वडील चिंतेत पडले आहेत। आता कुणाकडे जाऊ त्यांच्या लक्षात येतात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय पानघाटे यांच्याकडे गेले असता त्यांनी ग्लोबल माउंट पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल यांना रेकॉर्ड पाहण्याकरिता सांगितले। त्यानंतर परत पाहिल्यानंतर त्यांच्या मुलीचा जन्म दाखला मिळाला। त्यानंतर सचिव यांना जन्म दाखला याबद्दल फोनद्वारे विचारणा करण्यात आली। त्यावेळी सचिवांनी मी तुमच्याकडे 2 मिनिटात येतो। सचिव यांनी विजय पानघाटे यांना भेट दिली। यावेळी सचिव यांना विचारणा केली असता माझ्याकडे जन्म नोंद नाही असे म्हटल्यानंतर हा जन्म दाखला प्राप्त झालेला डुप्लिकेट आहे का असे विचारल्यानंतर होऊ शकते, माझ्या ग्रामपंचायतच्या रेकॉर्डला तपासणी केली, जन्म नोंद मिळाली नाही असे सचिव यांनी भेटी दरम्यान माहिती दिली आहे। मात्र कान्हागामामध्ये ग्रामपंचायत मध्ये असलेली जन्म नोंद डुप्लिकेट आहे का किंवा जाणीवपूर्वक सचिवांनी दिली नाही का याबद्दलची चौकशी संबंधित कार्यालय यांनी करावी, जेणेकरून नागरिकांना असा त्रास सहन होणार नाही असे व्यक्तिगत मत मुलींच्या वडिलांनी केले आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी संतोष मडावी, कोरपणा। दाखला तर वापरा ना, मग हा वापरला नाही, त्याला भेटला नव्हतं ना, तो तुमच्याकडे आला, त्याच्या मुलीचं ऍडमिशन होतं आला, बरोबर आहे। आम्ही रेकॉर्डला शोधला पण आमच्या रेकॉर्डला मिळाला नाही। कसं होते जेव्हा येतं दाखला आहे, तू मला सांग, हा पत्रकार माझं, तू मला सांग, हा दाखला आहे यांच्या रेकॉर्डला राहील असं होते का? पत्रकार मी नाही बोलत, चला नाही बरोबर आहे, करणार व्हिडिओ शूटिंग तुम्ही एक काम करा, ग्रामपंचायतला आणा, त्यावर ठीक आहे चला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.